लग्नानंतर फार अक्कल आली रे तुला. बरं, पण उद्या आमरसपुरीचा बेत व्हायला पाहिजे. नको आम्रखंड. अरे नेत्रा मस्त आम्रखंड करते. अरे हो, तुम्हाला दोघांना म्हणजे तुला आणि नेत्राला हॅपी अॅनिव्हर्सरी. मी आत्ताच विश करते कारण मी उद्या नाहीये. थँक्स प्रिया. अरे उधळकर बंधू, काय म्हणताय? यू लुकिंग गॉर्जियस. सुहास, तू आत्ताच सांगितलं होतंस ना? काय झालं परत? आणि गौरांग, अरे तुझी उद्या अॅनिव्हर्सरी आहे ना? लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आगाऊ शुभेच्छा. येस, थँक्स सुहास. आजीला सांग मराठीत शुभेच्छा दिलेत मी. नक्की. आणि बाय द वे, पुढच्या वर्षी हा मान तुम्ही सुद्धा पटकावणार आहात. ऑफकोर्स. चला निघूया ना. हो, मी तयारच आहे. भाऊजी, मंजिरीला सांगा मी येऊन गेल्याचं. जरा घाईत आहे. प्रियाला सोडायला येईन तेव्हा भेटीनच की तिला. आणि तिला सांगा 2 दिवसांसाठी तुझ्या प्रियाला चोरतोय म्हणावं. हे काय, फक्त 2च दिवसांसाठी? आम्हाला वाटलं प्रियाला कायमची घेऊन जाणार आहे की काय. तो दरोडा लवकरच घालणार आहे मी. लवकर आ, माझी ऑर्डर अवलंबून आहे त्यावर. चल ना, आपण निघूया का? हो चला, बाय. बाय. काय झालं? गाडी इकडे का थांबवलीस? माऊ म्हणते की शुभ काम के पहले कुछ मीठा होना जरूरी है. असं माऊ म्हणते का? हो, माऊच म्हणते. आणि दुसरं कोणी म्हणत असेल ना तर ते तिची कॉपी करतात. बरं बाबा, तुझी माऊच म्हणते, झालं समाधान. पण इथे कुठे मिठाईचं दुकान नाही दिसत आहे. अगं मिठाईचं दुकान कशाला पाहिजे? चहाची टपरी आहे ना, उतर. दो कटिंग देना, मलाई मार के. अगं ही बोली भाषा आहे. तुला सांगू प्रिया, तिकडे ना अमेरिकेमध्ये हा असा कटिंग चहा आणि तो तयार होतानाचा असा खरपूस वास खूप मिस करायचो मी. खरंच. सारसबागेमध्ये, आमच्या पुण्याच्या सारसबागेत बरं का, हा अशी गरमागरम भजी आणि गरमागरम असा चहा प्यायला काय मजा यायची. आह, एक नंबर. ते बर्गर शर्गरला ते सुख कधीच मिळालं नाही आम्हाला. अरे वरचा क्लास मजा यायची. पण सुहास, आता सुद्धा तू हे सगळं मिस करणार ना? हो. सुहास, आपण असे अचानक मुंबईला का चाललोय? अगं माझं ते विजाचं काम आहे ना, आज होईल ते. आणि त्याच्याशिवाय मी तिकडे जाऊन ज्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणार आहे ना, तर त्याची मेन ब्रांच सुद्धा आहे मुंबईला. तिथे सुद्धा 1-2 कामं आहेत, ती पण उरकून टाकतो. आणि त्याच्याशिवाय तुझ्या विजासाठी ऍप्लिकेशन आहे ना, तेही काम आहेच. त्यानंतर कदाचित 1-2 इंटरव्ह्यूज होतील, पर्सनल इंटरव्ह्यूज. यु नो, बऱ्याच कटकटी आहेत. म्हणून चाललोय मॅडम आपण मुंबईला. काय झालं प्रिया? सुहास, तुझं हे असं US ला जाणं गरजेचंच आहे का? गरजेचं आहे का म्हणजे? तुम्हाला एकदम असं का विचारतेस प्रिया? गरजेचं आहेच. माय जॉब इज देअर. आय नो दॅट. पण काय प्रिया,
प्रिया, आपण भेटण्याआधीच तुला हे माहित होतं की माझं US ला जाणं कन्फर्म आहे. मग मला माहितीये, पण मी जर तुझ्या बरोबर US ला यायला नकार दिला तर? काय झालं? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस अजून. प्रिया, तुला कळतंय तू काय बोलतेस? तू मला असं कसं विचारू शकतेस की मी तुझ्या बरोबर नाही आले तर? सी प्रिया, तुला माहिती ही जी काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ती माझ्यासाठी एक ड्रीम आहे. अरे पण मी तुझ्याबद्दल कुठे काय बोलतेय? मी फक्त एक सरळ साधा प्रश्न विचारला की मी जर तुझ्या बरोबर यायला नकार दिला तर? आता एवढ्याशा गोष्टीचा तू एवढा मोठा इश्यू का करतोय? प्रिया, हा साधा प्रश्न आहे. हा तुझ्यासाठी साधा प्रश्न असेल, माझ्यासाठी नाही. समजा मी तुला आता असं विचारलं की आपण लग्नच नाही केलं तर? मला माहिती होतं तू असंच काहीतरी बोलणार. मी ना स्वतःच्या मनाची तयारी करून ठेवली होती, कारण त्याच्याशिवाय मी दुसरं काय करू शकते? तुझ्यावर बंधनं तर घालू शकत नाही. शेवटी प्रेम केलंय मी तुझ्यावर. तू मला कसंही वागवलंस ना तरी सुद्धा पण प्रिया, मी तुला असं काही बोललोय का कधी? तू काही नाही बोललास. जर मंजिरीने माझ्यावर हात उचलला, सत्यजित घराबाहेर काढायला निघाला होता. पण याही पेक्षा जास्ती तू जो माझ्यावर अविश्वास दाखवलायस ना, ते सगळ्यात जास्ती लागलंय मला. आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा मी नाही विसरू शकत ते. कधीच नाही. प्रिया, या सगळ्या जुन्या गोष्टी तू ह्या गोष्टी जरी जुन्या झाल्या ना तरी त्या विसरता येत नाही. एक्सपायरी डेट नसते त्यांना. मला ना फक्त जीवापाड प्रेम करता येतं, आणि तसंच प्रेम केलं मी तुझ्यावर. खूप प्रेम केलं तुझ्यावर. तुला अमेरिकेला जायचंय ना, तू जा, मी नाही अडवणार तुला. माझ्याशी लग्न करायचं नसेल तर तेही करू नकोस. मी काहीही बोलणार नाही. इतर खूप गोष्टींमध्ये माझं नशीब कमी पडलं. यातही असंच झालं, असंच समजेल. प्रिया, रडू नकोस. लोक बघतायत म्हणून काय झालं? पण मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं कधी म्हणालोय का? तर सगळ्यांसमोर तर हा प्रश्न विचारलास तू, आणि आता स्वतःच नाकारतोय. सुहास, मला वाटलं होतं आपण दोघं एकत्र बाहेर चाललो, 4 क्षण आनंदात घाल. पण नाही, माझ्या नशिबात आनंद नाहीच आहे. तुला तुझं आयुष्य, तुझी नोकरी, तुझं करिअर सगळं अगदी व्यवस्थित चांगलं होऊ दे, तीच प्रार्थना करीन मी देवाकडे. हे बघ प्रिया, सुहास, मला घरी सोड. सुनबाई, ओ दाखल्या सुनबाई, ओ दाखल्या सुनबाई. पियक्कड. ए, काय बोलली का तू? हा, काय बोलली? हा, काही नाही म्हटलं, आले मामांजी. ए मटक वांगे, लय शांतपणा करू नये. आलं मामंजी आणि आलं पियक्कड, यातला फरक करतो बरं का आम्हाला. हा,
तोंड सांभाळून बोलत जा. नाहीतर एक दिवस जीभ हासून हातात देईल तुझ्या. अरे किती बी झालं तरी सासरा आहे तुझा, लक्षात ठेव, कळलं का? आणि हे नाकासमोर उद्बत्ती नाचवू नको तसे. दारू नाही प्यायला मी, वास यायला. ठेव तिकडे. काय हवंय का तुम्हाला? हा, दारूची सोय झाली आमच्या. ते खायला काहीतरी चकना म्हणजे चण शेंगदण असं काहीतरी पाठवू. पोटात जाळ पडलाय, जाळ. हा आउट हाऊस मध्ये बसा, करते सोय काय तरी. हा. अ, अ, या. काय झालं अगं? मोहितीबाई, दाखलं. या. का रडत गेला धाकटे मोहितीबाई अशा? काय झालं? आता मला काय माहिती, तुमच्या समोरच मी पण बघितलंय ना, जाऊन विचारल्याशिवाय कसं कळेल? मी पण घेतो. कशाला? काय गरज आहे? मला पण विचारायला हवं. किती बी झालं तरी तरी थोरल्या मोहितीबाईंची लेख आहे ती. आता थोरल्या मोहितीबाईंची जबाबदारी काय आम्हाला घेता आली नाही, पण धाकल्या मोहितीबाईची विचारपूस करायला हवी. घ्यायला हवी त्यांची जबाबदारी. चला मी पण येतो. कशाला? मी जाऊन बघते काय झालंय ते. तुम्ही आउट हाऊस मध्ये जाऊन बसा, तुमची सोय होईल मामांजी. बा येऊन या आता. बा हरकत. आयला जबाबदारी घ्यायची म्हणली तरी जबाबदारी देत नाहीत लोक. काय म्हणावं नशिबाला. मी जर तुझ्या बरोबर US ला यायला नकार दिला तर? समजा मी तुला आता असं विचारलं की आपण लग्नच नाही केलं तर? मला माहिती होतं तू असंच काहीतरी बोलणार. मला ना फक्त जीवापाड प्रेम करता येत, आणि तसंच प्रेम केलं मी तुझ्यावर. खूप प्रेम केलं तुझ्यावर सुहास. मला वाटलं होतं आपण दोघं एकत्र बाहेर चाललो, 4 क्षण आनंदात घालतो, पण नाही. माझ्या नशिबात आनंद नाहीच आहे. काय प्रकार आहे? फोन का नाही उचलतेस माझा? तुला काय बोलायचंय आता? जे बोलायचं होतं ते बोलून मोकळा झालायस ना तू? रिया, मी तुला काहीच बोललो नाही. नाही नाही नाही, तू काही बोलला नाही. मीच बोललीये, माझी चूक झाली बस. लिसन प्रिया, मला ना हे असले इश्यूज टांगते ठेवायला आवडत नाही. तू मला सांगितलंस मला घरी सोड, मी तुला घरी सोडलं. पण प्रिया, मला तुझ्याशी बोलायचंय, आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. सुहास प्लीज, आता इथे घरी तमाशा करायला येऊ नकोस. अरे मी तमाशा करतोय? नाही नाही, तू तमाशा नाही, मी तमाशा केलाय. माझं चुकलंय, सांगितलं ना तुला. खरं तर मी जन्माला येऊनच खूप मोठी चूक केली. मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते सगळे माझ्यापासून दूर निघून गेले. माझी आई गेली, बाबा गेले, आणि आता सुहास तू नको. सुहास तू जा मुंबईला, तुझं विजाचं काम पूर्ण कर, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हे बघ, खूप खूप कामं आणली असतील तुझी. तू जा, आणि हे बघ, गाडी सांभाळून चालव. तुला माझी नसली तरी मला तुझी खूप काळजी वाटते. प्रिया, शटिया. प्रिया, हा बोल ना.
काय झालंय? काही नाही. कुठे काय? तू सुहास बरोबर मुंबईला जाणार होतीस ना? हो मावशी, जाणार होते पण ते कॅन्सल झालं. का? का म्हणजे झालं आता कॅन्सल. बैस. काय झालं सांगणार आहेस का मला? भांडण झालं का तुमच्या दोघात? तो काही बोलला का? सांग ना ग. नाही मावशी, तसं काही झालेलं नाहीये. मग तुम्ही का परतून आलात? मी सांगितलं ना, त्याचं तिकडचं काम कॅन्सल झालं. मग तो तुला सोडायला नाही आला इथे? अगं मीच त्याला म्हणाले की मी जाते. आणि त्याने ऐकलं? नाही, तो तर ऐकतच नव्हता. मग मीच त्याला समजावून सांगितलं की तुझी उगाच फेरी होईल परत. प्रिया, मी तुझी फक्त मावशी नाही, तुला आईसारखी. आणि मुलगी जेव्हा मोठी होते ना, तेव्हा आई आणि मुलगी या मैत्रिणी होतात. त्या नात्याने तरी सांग मला. मावशी, तू ना उगाच काळजी करतेस. काही झालेलं नाहीये, मी एकदम मस्त आहे. नको टेन्शन घेऊ. म्हणजे तू सांगणार नाहीयेस तर? मावशी, तसं काही नाहीये. हॅलो माऊ. काय रे सुहास, पोचलात का दोघं मुंबईला? नाही ग, नाही गेलो आम्ही मुंबईला. का रे, काय झालं? काही नाही, प्रियाचा मूड नव्हता, ती नाही म्हणाली. तूच भांडला असशील तिच्याशी. मी कशाला भांडू प्रियाशी? माऊ अगं, म्हणजे कोण भांडलं तेच कळत नाहीये. मी तिला लागेल असं काही बोललो नाहीये, पण तरी तिला लागलं. काय बोलतोस, मला काहीच कळत नाही. अरे मीच इथे कन्फ्युज्ड आहे, तर तुला काय सांगू. तू गोंधळून नको जाऊस रे. बायकांचं मनच असतं, जितक्या लवकर रागावतात ना तितक्याच पटकन त्यांचा राग निवळतोही. अगं, पण ती कशासाठी रागवली तेच कळत नाहीये ना. तूच तिला राग येईल असं काहीतरी उलट सुलट बोलला असशील. पुन्हा तेच सांगितलं ना, मी काही भांडलो बिंडलो नाहीये तिच्याशी. तिचंच काहीतरी बिनसलंय, तीच भांडत होती माझ्याशी. आणि आता धड फोन सुद्धा उचलत नाहीये माझा. हे बघ, तू जास्त गोंधळून जाऊ नकोस. तू एक काम कर ना, तू मंजिरी आणि सत्यजित रावांना फोन कर आणि बोल तिच्याबद्दल. सगळं सुरळीत होईल. ठीक आहे, बोलतो. आणि ऐक रे, बोलणं झालं की कळव मला. हो. काय रे सुहास, आत्ता कुठे लग्न ठरलंय तुमचं? काय लहान मुलांसारखे भांडत बसलाय? माऊ, तू ना मला बोलण्यासाठी निमित्त शोधत असतेस. चल बाय, ठेवतो फोन. चल चल बाय. हा हॅलो साहेब, त्या कोटवाल्यावर मी बारीक नजर ठेवून आहे. जे मालक. होय मालक. हे काय, तू कुठे निघालीस? ते जरा प्रियाला भेटून येते मी. आई, कशाला? अहो बघा ना, सुहास आणि प्रिया दोघे एकत्र फिरायला गेले होते. ही अचानक अशी घरी कशी परत आली? काही प्रॉब्लेम? हे विचारायला चाललीस? हो. इकडे इकडे हे बघ, हे विचारण्यासाठी तू तिथे जायची काही गरज नाही. मी प्रियाशी बोलली, सुहासला काहीतरी अर्जंट काम निघालं मुंबईला म्हणून तो एकटाच गेला. त्याचं टेन्शन तू घ्यायची गरज नाही. नाही पण मी एकदा ना मंजिरी, मी सांगितलं ना, जाय त्याची काही गरज नाहीये ग. आणि एवढीशी गोष्ट विचारण्यासाठी तू हा जिना मुद्दाम चढून जाणार आहेस? आणखी नाही, सुहास आणि प्रिया यांचं टेन्शन तू घ्यायची गरज नाही.
ते दोघेही सुज्ञ आहेत, ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतीलच. तू त्यांच्यामध्ये पडू नयेस असं मला वाटतं. अगं प्रत्येक गोष्टीचा त्रास आपण करून घ्यायलाच पाहिजे असं नाही. काही गोष्टी या ज्याच्या त्यानेच करायच्या असतात. ते दोघही विचारी आहेत, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ते करतील ना मॅनेज. काय पटतंय का? हो गोळ्या घेतल्या? घेतला. मग चला विचारांनी घ्या चला. हो मी जाईन म्हणजे. नाही नाही आराम करायचंच आहे तुला, चल. कठीण आहे पोरीचं. हा काय? बरोबर पाठवा. काय रे सुहास, तू इथे कसा? तू आणि प्रिया तर बस बस बस. काय झालं? भाऊजी, मला प्रियाविषयी तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. प्रियाबद्दल काय? भाऊजी, प्रियाने लग्नानंतर माझ्यासोबत अमेरिकेला जायला नकार दिलाय. पण का? तेच तर ना, तेच तर कळत नाहीये मला. आज सकाळी आम्ही तुमच्या समोर मुंबईला जायला निघालो. चहा प्यायला म्हणून एका टपरीवर थांबलो तर तिथे तिने मला हा प्रश्न विचारला, तुझ्यासोबत मी अमेरिकेला नाही आले तर? हा काही प्रश्न आहे का भाऊजी? नाही आले तर काय? नाही आले तर माझी नोकरी आहे तिकडे, मला हवा असलेला जॉब आहे ज्याच्यासाठी मी खूप स्ट्रगल केलाय. आणि मला नाही वाटत भाऊजी की प्रियाच्या या हट्टापायी मी माझ्या जॉबवर पाणी सोडू शकेन. हे बघ सुहास, तू आधी शांत हो. काढू ना आपण यावर काहीतरी रिझनेबल सोल्युशन काढू.